नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचे आजच्या या मिनी व्लॉगमध्ये। तर आज शेअर करत आहे मी सायंकाळची देवपूजा। सायंकाळची देवपूजा म्हणजे दिव्यांचा प्रकाश, मनाची शांतता आणि संस्कारांची जपणूक। सायंकाळच्या देवपूजेतील दिवे, वाचन, माळजप यामुळे घरामध्ये सकारात्मकतेचा सुंदर आरंभ होण्यास मदत होते। सायंकाळची पूजा फक्त परंपरा नाही, तर ती मनाला प्रसन्न करणारी एक साधना आहे। दिवा लावण्यापासून वाचनापर्यंत, सोबतच माळेच्या जपापर्यंत सायंकाळच्या पूजेमध्ये दडलेलं आहे शांत आणि सुंदर जीवनाचं रहस्य। सायंकाळची पूजा म्हणजे घरात प्रकाश, मनात भक्ती आणि आयुष्यामध्ये सकारात्मकता। तर अशा सुंदर गोष्टींसोबत आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे। तर सायंकाळच्या पूजेमध्ये बघा सगळी दिवावात झाली आणि दिव्यांमध्ये सुद्धा 2 दिवे देवाजवळ, एक दिवा उंबरठ्यावर, एक दिवा स्वयंपाकघरामध्ये, एक दिवा तुळशीजवळ आणि एक दिवा बेलाच्या झाडाजवळ मी लावते। आणि त्यानंतर मग असतं वाचन। तर वाचनामध्ये सगळ्यात आधी असतात मंत्र। मंत्रांचं पठण झालं की त्यानंतर मग वाचनाला सुरुवात करते। तर वाचनामध्ये गणपती अथर्व शीर्ष, गणपती स्तोत्र, सरस्वती स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र आणि त्यानंतर मग शिवमहापुराणचा एक अध्याय। आणि हे सगळं आटोपलं की त्यानंतर मग असते माळजप। आधी शिवमहापुराणचे 3 अध्याय मी रोज वाचायची, पण आता सध्या अधिक महिना चालू आहे आणि त्यामुळे मग विष्णू भगवानांची जी सेवा आहे, त्यांचं जे वाचन आहे, तर ते थोडंसं जास्त करावं लागतं। तर त्यामुळे मग शिवमहापुराणचा एकच अध्याय वाचते आणि बाकी जी विष्णू भगवानांची सेवा आहे तर ती सध्या आता चालू आहे, म्हणजे त्यांचं जे वाचन आहे तर ते चालू आहे। तर अशा प्रकारे असते सायंकाळची देवपूजा। तर चला व्हिडिओ इथे संपवते। आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।